नमस्कार. MPSC परीक्षेच्या तयारीवर आधारित या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सागर सरांच्या विश्लेषणाच्या आधारे परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्याची नेमकी स्ट्रॅटेजी काय असायला हवी हे समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया. परीक्षेला जायच्या आधी आपल्या सगळ्यांच्याच मनात एक धाकधूक असते नाही का, की अरे देवा, पेपर जर खूपच अवघड आला तर काय करायचं. ही एक अगदी सामान्य चिंता आहे. पण यावर मात कशी करायची हेच तर आपल्याला आज बघायचं आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की बसवायला हवी. पेपर अवघड आला की सोपा याने खरं तर फारसा फरक पडत नाही. का? कारण पेपर सोपा आला तर कट ऑफ वर जातो आणि अवघड आला तर तो खाली येतो. म्हणजे स्पर्धा तशीच राहते. सगळ्यात महत्त्वाचं काय तर इतरांच्या तुलनेत आपली कामगिरी कशी आहे. तर मग आज आपण 5 मुख्य मुद्द्यांवर बोलणार आहोत. 1. परीक्षेचं खरं स्वरूप काय आहे. 2. आपल्या यशाचा पाया म्हणजे काय. 3. जे अनपेक्षित प्रश्न येतात त्यांना कसं हाताळायचं. 4. लॉजिक वापरण्याची कला. आणि 5. विज्ञान विषयाचा पॅटर्न आणि त्याची तयारी. तर आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मानसिकता. पेपर सोपा यावा अशी प्रार्थना करण्यापेक्षा पेपर कसाही येऊ दे, मी तयार आहे, ही मानसिकता बनवणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर हीच आपली पहिली आणि सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी आहे. आता येऊया यशाच्या पायाकडे. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे कॉमन मिनिमम डेटावर पकड मिळवणं. जो कोणी MPSCची गंभीरपणे तयारी करतोय त्याला हे आलंच पाहिजे. तर हा कॉमन मिनिमम डेटा म्हणजे नक्की काय, ही सागर सरांनी दिलेली एक संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर अशी माहिती आणि संकल्पना ज्या परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जातात आणि त्या आपल्या अगदी तोंडपाठच असायला हव्यात. हा असा पाया आहे ज्याच्या जोरावर आपण पुढे जाऊन कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकतो. एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल. हा प्रश्न बघा. 2011-12 साठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी कोणते निकष वापरले. आता दारिद्र्य आणि बेरोजगारीवरची आकडेवारी हा तर कॉमन मिनिमम डेटाचा भाग आहे. यावर प्रश्न हमखास येतोच. आता हे आकडे बघा, हे खूप महत्त्वाचे आहेत. तेंडुलकर समितीनुसार ग्रामीण भागासाठी दरमहा खर्च होता 816 रुपये आणि शहरी भागासाठी 1000 रुपये. त्यानंतर आली रंगराजन समिती. त्यांनी हे आकडे वाढवले. ग्रामीण भागासाठी 972 रुपये आणि शहरी भागासाठी 1407 रुपये. ही अशी अचूक माहिती आपल्या बोटावर असली पाहिजे. आणि ही माहिती लक्षात ठेवायला सोपी जावी म्हणून त्याची एक टाईमलाईन डोक्यात ठेवायची. म्हणजे बघा, 2005 मध्ये तेंडुलकर समिती आली, 2009 मध्ये त्यांनी रिपोर्ट दिला, मग 2012 मध्ये रंगराजन समिती आली आणि 2014 मध्ये त्यांनी आपला रिपोर्ट सादर केला. असं लिंक लावलं की लक्षात राहतं. ठीक आहे, कॉमन मिनिमम डेटा तर झाला. पण त्या प्रश्नांचं काय जे याच्या बाहेरचे येत आहेत, म्हणजे जे आउट ऑफ द बॉक्स वाटतात. अशा प्रश्नांकडे आपण गुण मिळवण्याची संधी म्हणून कसं बघू शकतो ते आता पाहूया. सागर सरांचं एक खूप छान वाक्य आहे, प्रत्येक प्रश्न तुटतो, फक्त तोडणारा पाहिजे. त्यामुळे अशा प्रश्नांना घाबरायचं नाही, तर त्यांना एक आव्हान म्हणून स्वीकारायचं. आणि हे प्रश्न तोडण्याचं तंत्र म्हणजेच वर्ड थेरपी. म्हणजेच शब्दांचा कीस पाडून, लॉजिक लावून आणि चुकीचे पर्याय बाजूला काढून उत्तरांपर्यंत पोहोचणं. ही एक कला आहे जी आपल्याला शिकायची आहे. चला एक केस स्टडीज बघूया. प्रश्न आहे, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम कशासाठी तयार करण्यात आला. समजा आपल्याला या योजनेबद्दल काहीच माहिती नाहीये, तरीसुद्धा आपण लॉजिक वापरून उत्तर शोधू शकतो. यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे कीवर्ड आहे विशेष प्रदेश. सगळा खेळ या एका शब्दावर आहे. या शब्दाचा नेमका अर्थ काय हे आपल्याला समजून घ्यावा लागेल. चला या प्रश्नाला आपण अक्षरशः तोडून पाहूया, स्टेप बाय स्टेप. पहिली स्टेप, कीवर्ड ओळखला, विशेष प्रदेश. दुसरी स्टेप, याचा अर्थ काय. सरकारी धोरणांच्या भाषेत विशेष म्हणजे काय. कोणताही सामान्य ग्रामीण भाग नाही, तर असा भाग जो भौगोलिक किंवा सामाजिकदृष्ट्या वेगळा आहे. आता तिसरी स्टेप, पर्याय बघा. डोंगराळ भाग, आदिवासी भाग, दुष्काळग्रस्त भाग. हे सगळे विशेष या व्याख्येत एकदम फिट बसतात की नाही. मग झालं तर उत्तर सापडलंच आपल्याला. पर्याय क आणि ड हेच बरोबर असणार. आता जरा विज्ञान विषयाकडे वळूया. विशेषतः 2023च्या पेपरने जे आव्हान उभं केलं त्याचा विचार करूया. तयारी करताना नेहमीचा पॅटर्न काय असतो आणि त्यात अपवाद कधी येतात हे समजून घेणं फार गरजेचं आहे.
साधारणपणे MPSCचा कुठल्याही विषयाच्या पेपरमध्ये प्रश्नांचा एक पॅटर्न असतो. तो म्हणजे 5+5+5. म्हणजे एकूण 15 प्रश्नांपैकी 5 एकदम सोपे, 5 मध्यम काठिण्य पातळीचे आणि 5 अवघड किंवा आउट ऑफ बॉक्स असतात. पण 2023च्या विज्ञान पेपरमध्ये हा पॅटर्न पूर्णपणे बदलला. तो एक मोठा अपवाद होता. नेहमीच्या 5 आउट ऑफ बॉक्स प्रश्नांऐवजी जवळपास 10 ते 12 प्रश्न असे होते जे अनपेक्षित होते. पण इथे लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की 2023चा पेपर हा एक अपवाद होता. तो नवीन नियम नाहीये. त्यामुळे एका अवघड पेपरमुळे घाबरून जाऊन आपली मूळ स्ट्रॅटेजी बदलायची काहीही गरज नाही. धीर सोडू नका. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? 1. आपली मानसिकता सर्वात महत्वाची. 2. कॉमन मिनिमम डेटावर 100% प्रभुत्व मिळवा. 3. अनोळखी प्रश्नांसाठी वर्ड थेरपी आणि लॉजिकचा वापर करा. 4. एका अपवादात्मक पेपरमुळे आपली स्ट्रॅटेजी बदलू नका. आणि 5. जिथे 2 पर्यायांमध्ये कन्फ्युजन आहे तिथे विचारपूर्वक रिस्क घेणं हे प्रश्न सोडून देण्यापेक्षा नेहमीच फायद्याचं ठरतं. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपण तयारी ज्ञानासाठी करतोय की परीक्षेसाठी? कारण परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ ज्ञान असून भागत नाही, तर एक अचूक आणि धोरणात्मक मानसिकता असणं हे तितकंच किंबहुना जास्तच आवश्यक आहे.